नमस्कार, हेमांगी शेलार या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत व्हेज आणि नॉनव्हेजच्या भाजीसाठी लागणारं वाटण. तर ते कसं बनवायचं हे तुम्हाला मी आज दाखवते. कांदा मी गॅसवर भाजत ठेवलेला आहे. भाजलेला कांदा घ्यायचा आहे. सुक्खं खोबरं आहे ते गॅसवर भाजून घेतलं आहे, ते किसून घेतलं आहे. त्याच्यानंतर लागणारे जे काही साहित्य आहे ते आपण घेणार आहोत. मी सगळ्यात पहिले ओटा क्लीन करून घेतला. ओटा क्लीन केल्यावर कसं मन प्रसन्न होतं स्वयंपाक करायला. त्याच्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत. दालचिनी आहे, त्याच्यात खसखस आहे, जिरं आहे, बडीशोप आहे, लवंग आहे आणि काळी मिरी आहे. हे आल्याचे लहान लहान तुकडे आलं घेतलं आहे थोडंसं. कोथिंबीर आपल्या वाटणात लागणार आहे, तर ही कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे, धुवून घेतली आहे, धुवून बारीक चिरून घेतली. त्याच्यानंतर कांदासुद्धा आपण असा कट करून घेतला आहे. तुम्ही म्हणाल मिक्सरलाच वाटायचं आहे, मग कांद्याची असं बारीक करायची काय गरज आहे. तर आज सकाळी कसा प्रॉब्लेम झाला, मी सगळं साहित्य तयार करून घेतलं आणि मिक्सर लावायला गेले तर मिक्सरच अचानक बंद पडलं आहे. त्याच्यामुळे आता वाटण तर वाटायचं आहे, मग कशावर वाटणार. तर आपल्याकडे ऑप्शन आहे ना, पाटा आणि वरवंटा. तर आपण चला आता हे वाटण पाटा वरवंट्यावर वाटून घेऊ. तर हे सगळ्यात पहिलं असं ठेचून घ्यायचं जेणेकरून आपलं वाटताना इझी जाईल. आल्याचे तुकडे आहेत, लसूण आहे, खडा मसाला आहे, तो असा बारीक ठेचून घ्यायचा आहे. ठेचून घेतल्यानंतर मग आपण हळूहळू वाटायचं आहे. वाटताना थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटण वाटून घ्यायचं आहे. वाटण बारीक होण्यासाठी मध्ये मध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. आणि अशी पाट्यावरचं वाटण केलेली भाजी तुम्ही एकदा खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. हेच वाटण व्हेज भाजीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता, नॉनव्हेज भाजीसाठी सुद्धा वापरू शकता. दोन्ही भाज्यांसाठी हे वाटण चालतं. हॉटेलपेक्षा सुद्धा खूप भारी चव येते असं वाटण करून भाजीला घातलं असेल तर. आणि पाट्यावर अधूनमधून वाटत जावं, कारण की याच्यामुळे आपल्या हाताचे स्नायू वगैरे व्यवस्थित राहतात, आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं. पूर्वी कुठे होते मिक्सर वगैरे काही. पूर्वीच्या बायका पाटा वरवंटा दळायलासुद्धा आत्ता गिरण्या निघाल्यात. पूर्वीच्या काळी चक्कीमध्ये ह्याच्यामध्ये आपल्या जात्यामध्ये दळण दळलं जायचं. तर अशा प्रकारचे दगडी जे आहेत साहित्य, त्याच्यावरचे जे काही केलेलं असतं, वाटण झालं, पीठ झालं, हे खायला खूप टेस्टी असतं. आणि अशा प्रकारे बघू शकता, आधी पहिले किती किती जाड जाड तुकडे होते. हे वाटून वाटून अशा प्रकारे मिक्सरसारखं बारीक वाटण पाट्यावर वरवंट्यावर झालेलं आहे. आणि अशी वाटण वाटलेली भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये करून सांगा हे वाटण कसं लागतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.